सन्मान्य आमचे अमोलकर जोकर साहेब, टेक्निकल महाराष्ट्र, नंतर सन्मान्य मोळकर साहेब, आपल्या सर्वांचे लाडके डीलर आणि सर्वांच्या हाती लावून देणारे वसंत शेठ, नंतर आमचे सन्मान्य प्रताप शेठ, रमेश कुमार शेठ, हेमंत शेठ आणि माझे सगळे डीलर म्हणून अकराचे आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण इथे आला. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम मला आनंद असा वाटतो की मी आज सिंधुदुर्ग भूमीतून सिंधुदुर्ग भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणमध्ये समोर छत्रपती महाराजांचं पुतळा पण आहे. 2 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांचं तोंडाने आपल्या कामाशी निगडीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मोठ्या आयुष्यामध्ये 395 किल्ले बांधले मिळवून 395 त्यांची आयुष्याची कारकीर्द ती 50 वर्ष. 50 वर्षामध्ये त्यांनी 395 किल्ले त्यांच्या नावावर त्यांनी बांधले. तर हा जो कालखंड आहे 50 = 395. सर्वसामान्य माणूस जन्माला आपण 100 वर्षाचं आयुष्य देतो, नोकरी करतो, एक 18 वर्षामध्ये रिटायर होतो, 3 BHK फ्लॅट बांधतो, छोटंसं 4-5 घर बांधतो बरोबर. आणि इयरपत्र प्रवास आपण आयुष्यामध्ये काय करतो. पण हा जर अभ्यास केला 50 वर्ष = 395 हे वाक्य लक्षात ठेवतो, हे आत्ता लक्षात ठेवतो. दुसरं छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण दुसरं उदाहरण आहे. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. याच्यावर मी थोडं सांगतो. जे परकीय आक्रमण भारतावर होत होते, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज या सगळ्यांचं आक्रमण होत होतं. हे आक्रमण समुद्र मार्गाने होणार. शिवाजी महाराजांनी घेरलं आणि बलाढ्य असं आव्हान मारलं शिवाजी महाराजांनी आणि त्यावेळेला सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती त्यांनी केली. हे सगळ्यात दूरदृष्टीकोन. आता ह्या 2 गोष्टींचा मी तुमच्या कामाशी पण संबंध ठेवतो. शिवाजी महाराजांचं आपल्याला काय शिकायचं हे की जे त्यांनी टार्गेट ठेवलं 50 वर्षामध्ये 395 किल्ले. तर आपण पण आपल्या जीवनामध्ये टार्गेट सेट करायचं, गोल सेट करायचं, आपल्याला काय करायचं, आपण उद्योग कुठे जायचं हे पहिलं झालं. आणि दुसरं शिवाजी महाराजांचा जो दूरदृष्टिकोन होता की हे असे परकीय आपल्याला आक्रमण करणार आहे, त्याच्यासाठी लढा देण्याकरता आपल्याला काय केलं गेलं पाहिजे. तर त्यांनी आरमार उभं केलं, कामोल्या अंगाच्या मुलांनी आरमाराची उभारणी केली. तशा पद्धतीने आपल्यावर पण बिझनेस करत असताना विविध असे आक्रमण होत्या, तर आपण त्या बिझनेसमध्ये काय काय डेव्हलपमेंट केलं पाहिजे त्याचा अभ्यास आपल्याला घेतला पाहिजे. असो KCC 1936 साली स्थापन झालेली सिमेंट फर्स्ट सिमेंट कंपनी, भारतातील सर्वप्रथम सिमेंट कंपनी 1936. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा जो भारत निर्माण झाला आहे त्यामध्ये KCCचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे. आता KCC जी जडणघडण झाली, आपण तुम्ही मरीन रोड बघितला असेल, नंतर तुम्ही भाकरामंगल डॅम बघितला असेल, असे मोठमोठे जे आयडॉल आहेत KCCने निर्माण केलेले आहेत. आता हे होत असताना अनेक असे स्थित्यंतर झाले, क्लायमॅटिक कंडिशन झाले, रिसर्च झाले. तुम्ही ह्यात नाका ठाणे इथे रिसर्च सेंटर R&D सेंटर KCCचं आहे. तिथे विविध प्रकारचे रिसर्च करून पूर्वीचे OPC 43, OPC 53, PPC अशा पद्धतीचे सिमेंट होते. क्लायमॅटिक कंडिशन चेंज झाल्यामुळे कंपनीने ते बदल केले, निसर्गाला साधे उत्पादन केलं. तुम्ही आता सुरक्षा म्हणून ब्रँड वापरतो कसा वापरणे सुरक्षा म्हणून एक दृष्टी आहे, त्याचं तुम्ही वापरत आहे. कंपनीने हे नवीन ब्रँड डेव्हलप केलेलं आहे. ओके. त्यानंतर आणखी कंपनीने काय केलं आहे पुढे जाऊ जे कॉन्क्रीट वगैरे आपण बोलतो त्या कॉलमसाठी वापरण्यासाठी कॉन्क्रीट प्लस म्हणून एक ब्रह्मास्त्र निर्माण केली. त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. कारण काय झालं त्याची कॉपी बऱ्याचशा कंपन्या करायचा प्रयत्न करतात, पण कॉपी होऊ शकत नाही. शेवटी महात्मा गांधी हे महात्मा फुले एकच आहे, अमिताभ बच्चन एक यांची कॉपी कोणी करू शकत नाही. तर अशा पद्धतीने कंपनी सगळा विचार करून हे प्रॉडक्ट आपल्याला देऊ केले. आता हे करत असताना आपले जे डीलर बनले त्यांचाही विचार केला. वॉटरप्रूफ सोल्युशन्स मटेरियलला लागणारे सोल्युशन्स आहेत जे कॉन्क्रीटमध्ये आपण मिक्स करतो, गोल्डन बॉटल आहे ते कॉन्क्रीटमध्ये तुम्ही टाकू, त्याचं तुम्ही सोल्युशन वापरून तुम्ही कॉन्क्रीट घालू शकता. दुसरं एक काळी बॉटल असते तुम्ही टाकून तिथे काही लिकेज आहे शिपेज आहे ते खूप यावेळी पट्टे मारून तुम्ही ते लिकेज थांबवू शकता. तिसरं टाईल रेशो कंपनी निर्माण केलेली म्हणजे नवीन घर बांधलं तिथे टाईल लावायची तुम्ही ॲडेसिव्ह लावू शकता. नंतर जुनं घर आहे त्या टाईलवर नवीन टाईल लावायची तिथे तुम्ही ते ॲडेसिव्ह वापरू शकता. त्यानंतर तुम्ही ढोलपुरीचं जे डेकोरेशन करता त्या डेकोरेशनला सुद्धा तुम्ही ॲडेसिव्ह वापरू शकता. अशा पद्धतीने कंपनीने सिमेंटबरोबर टाईल ॲडेसिव्ह करून दिलेलं आहे. नंतर वॉटरप्रूफ सोल्युशन दिलं आहे आणि सर्वात आणखी जसं मी ब्रह्मास्त्र म्हणलो कॉन्क्रीट प्लस त्यासारखंच
किलोची बॅग असते, काठी उघडायची, काठीमध्ये टाकायचं फोटो उघडून फक्त पाणी टाकून प्लास्टर करायचं, क्युरिंग करायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला प्लास्टर करू शकता, क्युरिंग करू शकता, सरपेंटिंग करू शकता. म्हणजे क्युरिंगची गरज नाही. असे प्रॉडक्ट कंपनी उपयोग केले, असे अनेक गोष्टी कंपनीने दिल्या आहेत, त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. मी निलेश मालवे साहेबांना विनंती करतो, बरं मी अमृत देवकर साहेबांना विनंती करतो,